ऋतू चालली आहे माई दीदीच्या बड्डेला. हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सर्व. ऋतूच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर पहिले जाऊन चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ऋतूचे छान छान व्हिडिओज आणि डेली अपडेट्स बघायला भेटतील. आज ऋतू तिच्या पशा मामाच्या रिक्षातून सफारी करते. घरातून निघतानाच आम्हाला वाटेत छोटं फूल लागलं, जे की खूप जुनं आहे. आणि हा जो रस्ता आहे ना, त्या रस्त्यावर राजापूरचा आठवडा बाजार भरतो. आणि हे असं पशा मामाचं ऋतूवरचं प्रेम बघून घ्या. ही आहे पशा मामाची आई आणि ऋतूचा बाबा. वाटेत परत आम्हाला फूल लागलं. त्या फुलाखालून अर्जुना नदी वाहते. पावसात या नदीला पूर येतो. आणि हा बघा पशा मामा कसा ड्रायव्हिंग करतो. मग काय, व्हिडिओत आजीला पण जरा घेतलं. आजीचं आणि माझं कॅमेरा बघताच हाय चालू झालं. मग पुढे आम्हाला आत्ताच नवीन झालेलं NH-66 मुंबई गोवा हायवे लागला. हायवे कसा आहे तो सर्वांनी पाहून घ्या. त्यानंतर हायवेलाच हा असा छोटासा धबधबा सुद्धा बघायला भेटला. सो फायनली आम्ही माई दीदीच्या घरी पोचलो. हे आहे माई दीदीचं घर. पोहोचल्या आधी माई दीदीचं आणि आजीचं प्रेम चालू झालं. मग काय, ऋतूचं आणि माई दीदीचं मजा मस्ती खेळ चालू झाले. तिथे तिला तिची निहू दीदी पण भेटली. Supersonics le sacó nata before. Supersonics की legacy. संगीत डांसर के जुनून ने चैलेंज किया.
इकडे पडशील. मग बड्डेसाठी ऋतू छान तयार झाली. तिची मातू लिपस्टिक लावत होती म्हणून तिला पण लावायचं होतं. मातूला बोलली मला पण लाव. आणि माही दीदी पण बड्डेसाठी छान तयार झाली. दोघी कशा दिसतायत ते कमेंट करून नक्की सांगा. सगळे छान तयार होऊन फोटो काढण्यासाठी जमले. ऋतू हाय. ऋतू हाय कर. 5, 4, 3, 2, 1. जा. इकडे बघ. गडबड नको. हाय कर. पडली. केक कापून झाल्यावर इथे ऋतू छान वेफर्स एन्जॉय करत होती. परी दीदी. त्यानंतर माही दीदीला तिच्या बड्डेचं गिफ्ट देऊन 2-3 फोटो क्लिक करून व्हिडिओ एंड केला. असा होता ऋतूचा आजचा दिवस. चलो बाय. थँक्स फॉर वॉचिंग.